वैसे वैसे काय हो? ते कालचं पैसे आणि इकडे चल. कायला? मला लागतात माझ्या कामाचं आहेत. तुमच्या कामाचे? हा तुम्हाला काय पाहिजे? ते माझ्या कामाचं आहेत, मला लागतात पैसे. आण तू. अहो मी काय म्हणते, ती टंगडी घ्या इकडं. हे बघा, आता तुम्ही पैसे आता माझ्याकडे ठेवायला दिले म्हणजे आपलं घर कसं व्यवस्थित चाललं. तसं पण मी कुठे व्यर्थ खर्च करते, ते घरातच तर वापरते ना. मला नाही माहिती ते माझ्या पैसे आणि मला लागतात. अहो मी ते बाजाराला ठेवले, घरात एकतर बाजार राहिला नाही, ते आणावं लागेल मला बाजार. तुला गोळीच सांगितलेलं कळतं का? पैसे घेऊन ये. हो तुम्हाला सांगितलं नाही एकदा, ते पैसे कामाला लागत आहे. नाही, माझं पैसे मला दे. तू ते तिकडे बघ, घर चालवायचे काय करायचे नाही, पेटून दे घर. मला नाही माहित, पैसे दे. काय लागत आहे तेवढं सांगा, लगेच आणून देते. मला लागतात. हो पण कशाला लागत आहे तुम्हाला पैसे? माझं मी काय करू? मड पेटून तुला करायचे काय? पैसे आण. मी पैसे नाही देणार, जा. तुला सांगितलं कळतं? पैसे आण. हो हे काय हातबीत उघडते तुम्ही? पैसे आण माझं. पैसे म्हणजे एकदा सांगितले ना तुम्हाला नाही भेटणार म्हणून. पैसे दे, सांगितलेलं ऐकत जा तू. नाही तर मी रट्टीन. बघा हातबीत करून बोलायचं नाही, हा. हात खाली घ्यायचा. तू काय पैसे भेटणार नाही तुम्हाला आता. पैसे घेऊन जा पळ. तुम्ही ना, मला माहिती ना काल पैसे लागत असतील तुम्हाला. तुला काय करायचे? मला काय लागू? काय लागते म्हणजे काय पिऊन बिऊन येते तुम्ही? जुगारी खाळे पैसे लावते. पेलोय का? तुला वाटतं की मी पेलोय? एवढं पिऊन आले पर उभं तर राहते तुम्हाला. रेंगाळात आहे काय काय माहिती पिऊन आलो काय कळत नाही का? अखे लोक सांगून काय. तू पैसे आण, बाकी नाही मला माहिती. उठ. अयो पैसे घेऊन ये पळ. तुम्ही मारहाणी काय करते हो? मी गपची ऐकून घेते ना. जा पैसे घेऊन ये पळ. मी पैसे बिशे नाही आणि तुम्हाला आताच सांगते. पर पाच तो आला बाई तुमच्यासारखा दारोड्या सोबत लग्न करून. माझं पैसे घेऊन नाही तर होय घराच्या बाहेर पळ. तुम्ही ना तुम्हाला ना दाखवतेच. चल, मला नाही माहित. चल निघ. चल माहित नाही ना, मी बघत आता. मी माझ्या बापाक जाते, मी नाही थांबत इथं. पैसे देत नाही माझं, बघतोच तो याकडे. नवऱ्यानं आता हात उगारलाय. सांगते मी माझ्या बापाला पण विचारते कसं लग्न केलंय माझं या घाणी सोबत. वैशाली, एवढी पिशवी आत ठेव ग. वैशाली, वैशाली, ए तुझी बायको कुठे गेली? तू काय परत प्याला काय आज? कुठं पेललोय? अरे भाका भाका वास चाललाय काय? लाज आबरू आहे का नाही तुला? आणि बायको कुठे तुझी? गेली म्हणजे? मी आत्ताच हाणून पाठवली. जा म्हणलं तिकडे जख मार. तुझी आकलीचा भाग नाही तुला एक. आम्ही बाहेरची कामं बघावं का तुमची बारक्या पोरांनी भांडणं मिटवत बसा? माझं पैसे देत नव्हती ती. अरे तुला कशाला पाहिजे? अशी डोसाय पैसे पाहिजे का तुला? मी कुठं बेतोय? काय बोल तुला का? फार अक्कन घाण ठेवली तू. आकली गेल्या आमच्या, आता काय करायचं आम्ही? तो असल्या वागण्यामुळे ना हातापाय पाडायची बारी येते लोकांच्या. मग ऐकतच नाही ती काहीच. हा, तुझं ऐकत नाही. अरे तू शान आहे का ऐकायला? तू तर कुत्र्यांनी बी ऐकलं नाही पाहिजे. मी काय केलं जाऊ तिला? ऐकत नाही, मी सटकावली. मग आणि बायको सटकावली म्हणजे काय रे? 2-3 वाजवल्या फटाफट केली. अरे तुला काय लय बहादुरी वाटते का रे बायको आणायला? बायको आणली म्हणजे काय लय मोठं काम नाही केलं तू? अरे बाई माणसं हात उचलतो दारू पिऊन. थोडीफार अक्कल आहे का तुला? काय करायचं तुझं मला तर काय कळना बा. फार अक्कल गेली आपली. तुमची आहे ना संसार सुद्धा आमच्यावर करायची बारी येणार आहे आता. सुधर जरा आता तरी. गेली म्हणजे गेली का माहेरी निघून ती? काय माहित कुठे गेली जख मारीत. हा, जातो आम्ही आता वास काढीत कुत्र्यावानी. बसा तुम्ही इथं पिऊन. नको नको केलंय पार ह्यानी एक. आई झालं का आता पाहिल्या म्हणे परत दर महिन्याला चलती बाया. काय करावा बाया? मग माझं लग्न नीट लावून द्यायचं होतं ना तुम्ही. काय होतंय बाया? काय करावा? त्या मधुरत्या का मला वाटतं जावा काय नाही बाया. मला शिन आलाय. मी नाही जाणार आता परत. आता लय वेळा पाठवलंय तुम्ही. तो बाबा रोज दारू पिऊन रोज मला मारित. त्यांची महिन्याला भांडणे, त्याला करायचं काय आता? आता काय परत नवीन 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 काय तर रोजच झालंय आता. आता काय करावं बरं? अगं त्यांनी काल माझ्याकडे पैसे ठेवायला दिले होते आणि मग मी ठेवले होते माझ्याकडे पैसे, तर लगेच आज मागायला लागले. मला काय लागत आहे? 10 रुपये येतोय काय तू? रोजच पितो, रोजच माझ्या दबुके घालली तोय.
हे बघ आई, मी नाही जाणार आता, सांगून ठेवते. बाद झाला आता, लय वेळा झाली. आता मला वाटतं आपण त्या मधुरते का जायचं लगीन ठरवणार आता तो काय करणार? आता काय करावं बाया, दर महिन्याला पोर रुसून पळलं ती असला कसला मोठा दारुडी आहे बाया त्यो. तुम्हीच विचार करून नाही लावून दिलं मला लग्न तवा. तो मी म्हणत होते मला नाही लग्न करायचं, मला शिकायचंय, तेव्हा नाही शिकून दिलं मला. आता मला वाटलं पुरीचा आबातच लगीन धरावा, लय मोठी नाही होऊन द्यावा. घ्या आता, आता डिस्टारावं लागेल हेच. पण आहे, मी तुला सांगते, मी आता परत नांदायला जाणारच नाही. आता पगन ना मी पगते काय करते त्या मधुरते का जाते, ठरवणारा का जाते. बघ तू काय करायचंय ते. ते ठरवणारा का जाऊ. चल आणि नीट बोल बरं सगळं. हा, सगळं बोलत चल. चल त्या पुरीचं मा बेकार झाले बाया. बसला का? बसलं बाई का? ते पुरीचं तर असं झालंय बेकार पोर दारुडे, तुला माहित नव्हतं का? परत तुमची भांडणं झाली आता? झाले आता, ते रोजच दारू पिऊन यायला लागले, रोजच मारायला लागले. घरात रुपया राहत नाही, अहो बाजार नाही घरात, कुठून आणायचं बरं मी? त्यांना म्हणलं थोडे पैसे द्या, पैसे देते नाही, हाय तेवढे घेऊन जातात, माझ्याकडले घेऊन जातात. चांगलं पोरगं होतं, तुम्हाला दाखवता नाही, पण मी काय वाईट नव्हतं दाखवलं बाई तुला. अहो पण ते आता रोजच प्यायला लागले आणि रोजच मारायला लागले, आता मी कवर सहन करू, तुम्हीच सांगा. पण त्यात एक कोणतरी कशी चूक म्हणता येईल मला, कसं म्हणता येईल बाई सांग बरं मला. तो बी थोडं समोरीने गेला पाहिजे. अहो पण मग पिऊन आलो मी तरी काय करणार हो त्याला? आता पेतो का तुम्ही, मला हे काय माहित नव्हतं भाऊ. आता तुम्ही चौकशी केली. या बाबा ती बाई जोर सांग, नाही तर माझ्या पोरीचं काही खरं नाही बाबा. आता काय सांगू, आता मी दुईंनी थोडं थोडं जवळ जवळ येऊन समजून घ्यायचं. हां, आपण काय करू, त्यांच्या भावाला बोलून घेतो मी, आता फोन लावतो त्यांना आणि बोलून घेतो त्यांना. हां, ठीक आहे. हॅलो, हां या या इकडे या. आता काय करायचं? येणार ते भावाला बोलावले ना, त्यांच्या भावाला बोलावले त्यांच्या, ते सांगतील समजून काय सांग. राम राम आबा. राम राम राम. काय या पोरीचं काय घोटाळा चालवलाय तुम्ही, सारखं सारखे भांडणं त्यांना करताय? हा, अहो, थोडंफार झालं असं होय, तुम्ही कशाला निघून यायचं वहिनी डायरेक्ट? हो मग आता त्यांनी बरं हाणायला सुरुवात केली, मग मी कसं काय थांबू तिथं? अहो झालं असं थोडंफार, पण असं घर सोडून येतात वे डायरेक्ट. अहो पण भाऊजी तुम्ही पण बघताय ना, रोज ते पिऊन येतात. हे बघ, रोज नाही पित बरं का त्यो, तर कवा मग झालं असं त्याकडनं चुकून, आणि त्याला मी आता जापून आलोय चांगला, आणि त्याला इथून पुढे सांगितलं अजिबात दारूला हात बी नाही लावायचा. त्याला ऐकणार, एवढ्या दिवस ऐकलंय त्यांनी. जाऊ दे भाऊजी, मी नाही येत. अहो, असं नका करू, कसा आहे असला तरी नवरा आहे तुमचा त्यो, आणि ह्या बघा तुमच्यामुळे एखाद्याचं घर वारेव पडेल, असं नका करू तुम्ही. अहो सुधारला तर तुम्हीच सुधरू शकताय आता, बाकी आम्ही तर हात टेकलेत त्याच्या पुढे. पर पण एवढ्या दिवस नाही सुधारले ना, आता काय सुधारणार आहे ते? तुम्हाला नाही तुमच्या भावाला बाई जोर सांगता येत काय? हो आता मस आम्ही चांगलंच सांगतोय त्याला. का घरच याड आहे असंच. हा, बोला आता काय, अख्खी दुनिया बोलती, तुम्ही जोडा ना आम्हाला. सारखी माझी पोर, तिचं वाटुळ झालं, दर महिन्याला तुम्हीच पोर माई बोंबलं तिकडे येते, मला तुम्ही काय करता तिथं? या बघा मस आम्हाला बी पटत नाही, पण परत एखादं म्हणून नवरा बायकोच्या भांडणात कशाला पडतो तू? तुम्ही लक्ष देत नाही, तुम्हाला मजा लागते, बरा होतो धिंगाणा. मजा लागती वय. मग अहो तुम्ही सांगा, मग आम्ही भावाचं वाटोळ झाल्यावर मला बरं वाटणार आहे का? त्याला का नाही बेवड्याला संघ आणला? आता कुठल्या तोंडाने आणता त्याला तरी? हा, या बघा त्याला त्याची चूक समजली, त्यामुळेच तो आला नाही. असं लय बाऱ्या झालंय, एकदा नाही झालं, लय बाऱ्या. असं करा, एवढे वेळेस घ्या समजून. काय करता आता, होत्या चुका, पोरं स्वरं येत. हां, 17 बऱ्या काय बैल बाजार नाही भाऊ, 17 बऱ्या बैठक गाला. पोर आहे माझी ती पोर. आई पोर बरोबर आहे, पण होत्या चुका, पोरच आहे त्या, त्यांना काय एवढं कळतं? मधुर त्यांनी त्यांचं, तू होता ना मधी, तो जुळवायचं काय करायचं. अहो मी सांगतो त्यांना समजून. हा, सांगतो त्यांना समजून, सांगतात ते मग त्यांना आम्ही घेतो समजून. म्हणलं पोर आता काय माहिती, दरबारला महिन्याला पोर रडत ती म्हणले काय एवढं काय, एवढी पोर आमची इडी एक काय? नाही नाही, पोरीचा नाही दोष आणि पोराचा दोष नाही, होत्याच चुका मुलांपासून. चुका 3 वर्ष झाले पोर महिन्याला येते. घ्या समजून, थोडस समजून घेतल्याशिवाय कसं जमत? तुम्ही समजून घ्या, त्यांना सांगा. बरं आम्ही समजून घेऊ. हो, आपल्यामुळे बाबाला समजून सांगा. समजून नाही तुम्हाला सांगतो मी, त्याची आता ट्रीटमेंटच चालू करणार आहे मी. हा, तसलं इंजेक्शन देऊन आणतो म्हणजे दारूच प्यायचा नाही नाही तो. नाही, असं काहीतरी करा, लेकराचं वाटवणं नका करू हो एखाद्याच्या, नाही का? नाही एवढ्या बारीने माझ्या शब्दावर पाठवा तुम्ही. हा, परत मी तुमचं दारात तोंड दाखवा यायचो नाही, पण एवढ्या बारीने ऐका माझं. ऐका थोडं, ऐक बाई, थोडं ऐक, थोडं कसं. हा, बरं आता एवढ्या बारीने तुम्हाला स्वारी, आज 3 वर्ष झाले पोरीचं हेच खेळ चालू. एवढ्या बारीने पाठवून बघा तुम्ही.
नाही चालतंय चालते मी पण आहे ना त्याला आता मी स्वतः लक्ष देतो. चालते चालते. मी इतके दिवस का बोलत नव्हतो, परत ह्या म्हणतील आमच्या पोरीच्या संसारात लक्ष घालतोय म्हणून मी इतके दिवस बोलत नव्हतो. बरोबर आहे, त्यांचं बोलणं बरोबर आहे. हा. आता एवढ्या बारीन तुम्हाला सुट्टी नाही तर मग मी डायरेक्ट भांडणच लावणार आहे. अहो भांडण नाही, मी स्वतः सारखा सरळ करतो, तुम्हाला बोलायला चान्स देत नाही, मग तर झालं ना. हा चालते ठीक आहे जाऊ दे आई, या वेळेस जाते मग. बर बर जा जा जा. मला तरी काय तू उभी घ्यायची का? थोडं समजुतीने घ्या. नाही नाही चालते मग चला. चलू का मग आम्ही? बरं चला मग येते. आली आणलंय मी सांगून त्यांना आणि सगळं व्यवस्थित समजून सांगितलंय. चाल. ह्या बघा आता तुम्हाला वाटतंय का येऊ परत असं वागन? आज नाही दिसत. जरा पश्चाताप बघा तुम्ही चेहऱ्यावर त्याच्या. गणबिन लावलाय ना. हा नाही त्याला मी समजून सांगितलंय आणि हे बघ झालं गेलं सोडून द्यायचं. अरे तुझ्यासाठी ती पोरगी घरदार सोडून आली का नाही, मग तिला सांभाळणं तुझं काम आहे. अरे आमच्या सारख्यांनी मध्ये बी बोललं नाही पाहिजे. कशाला बोलायला होतं तू? आता पोर आणून घातली बाई जोर सांभाळा. हा. हा परत बाबा काय होता कामाचं नाही. नाही माहिती. हा डोक्याला मला लय बोर आहे बाबा, लय माय पुरीचा आता बाई जोर रा बाबा. अहो नुसती सांभाळणार नाही, तुमची पोरगी तर मालकीन बनून राहीन, तुम्ही काळजीच करू नका. आम्हाला आनंदाची गोष्ट आहे. हा आता परत नाही करणार असं. नाही नाही. अरे कसं आहे, जरा आपल्या घरादाराकडे बघायचं, मोठ्या भावाकडे बघायचं. आम्हाला नाक राहीन का तू असं वागले? हा या बघा झालं ना आता तुमच्या मनासारखं, इथून पुढे सुधरण त्यो. मला जरा गोड लागलं पण आज. हा हो चालते चालते या मग तुम्ही चला चहा पाणी करा आतमध्ये. चल चला.